नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे आहे. आता आपण पुढचा व्हिडिओ करतो आहे. याचं नाव आहे की फेस व्हॅल्यू 5 आहे आणि ते कुठले शेअर्स आहेत की ज्याचा ऑपरेटिंग कॅश फ्लो चांगला आहे, राईट. तर आपण फक्त फिल्टर केलं की फेस व्हॅल्यू 5 हे कुठल्या शेअर्सची आहे ज्याचा ऑपरेटिंग कॅश फ्लो पण चांगला आहे विथ रिस्पेक्ट टू 2025 आणि 2026. ओके, तर 2005 फेस व्हॅल्यू 5चा मी का सिलेक्ट केला आहे, तर फेस व्हॅल्यू 5मध्ये तुम्हाला पुढे स्प्लिटचा ॲडव्हान्टेज मिळू शकतो. आता फेस व्हॅल्यू 5 आहे, पुढे ते 2 रुपये येऊ शकते, पुढे 1 रुपया येऊ शकते आणि तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. म्हणून फेस व्हॅल्यू 10 आणि फेस व्हॅल्यू 5 याचे 2 सेपरेट व्हिडिओ आपण केलेत. तर आत्ताचा व्हिडिओ आहे तो फेस व्हॅल्यू 5चे शेअर्स फिल्टर केलेत. ओके, बेस्ड ऑन देअर ऑपरेटिंग कॅश फ्लो कसा आहे. ओके, त्याच्यामध्ये 2026चा ऑपरेटिंग कॅश फ्लो आपण जर बघूया तर हे बघा, महिंद्रा अँड महिंद्रांचा ओके ऑपरेटिंग कॅश फ्लो 11,000 कोटी, फेस व्हॅल्यू 5 आहे. मी तुम्हाला याच्यामध्ये पुढे स्प्लिटचा बेनिफिट मिळू शकतो. ओके, आणि ऑब्व्हियसली याचा प्रॉफिट एका वर्षात 33% वाढला आहे, राईट. त्याच्यानंतर दुसरा आहे तो ग्राइंडवेल नॉर्टन. ओके, याचा पण 456 करोड ऑपरेटिंग कॅश फ्लो आहे, फेस व्हॅल्यू 5 आहे. त्यानंतर आरती इंडस्ट्रीज ओके केमिकल शेअर आहे हा केमिकल सेक्टरचा, 775 ऑपरेटिंग कॅश फ्लो आहे आणि याचा प्रॉफिट पण 20% वाढलेलं आहे. आता परत टर्न अराउंड कंपनी झाली असं वाटतंय मला. चायनाचं जो इम्पोर्ट डम्पिंग जे भारतात होत होतं ते कमी झालं तर आरती इंडस्ट्रीज परत खूप वरती जाईल. 800वरनं पडून शेअर 400ला आलेला आहे, 350 पण आला आणि आता परत 450च्या सुमारास असेल. तर आता परत त्याचे वरती जाण्याची सुरू झालेली आहे कन्व्हर्शन आणि प्रॉफिटेबिलिटी परत वाढेल याची, कारण सेल्स पण वाढतो आहे, कारण डम्पिंग कमी होतं आहे म्हणून. ओके, चायना डम्पिंग. आणि गेल्या वर्षी याचा ऑपरेटिंग प्रॉफिट होता 1200 कोटी. यावर्षी कमी आला आहे कारण सेल्सच कमी झाला आहे, त्यामुळे हे झालेलं आहे. आणि त्यानंतर पुढचा कुठला मोठा जर बघायचं झालं तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स. ओके, हा पण फेस व्हॅल्यू 5चा शेअर आहे, त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये टेक्निकल बघून घेऊ शकता. फॅन्टॅस्टिक कंपनी चालली आहे, ऑर्डरवर ऑर्डर येत आहेत. ऑर्डर कंप्लीट करू शकत नाही ते लोक, यांना मिनिमम 2 ते 3 वर्षाचा बॅकलॉग ऑर्डर आहे. ओके, करोडो रुपयांचे ऑर्डर्स आहेत आणि डिफेन्सला इतकं प्रचंड महत्त्व आलं आहे, कारण जे आत्तापर्यंत ग्लोबलायझेशन चाललं होतं ते आता डिग्लोबलायझेशन चाललं आहे. त्यामुळे प्रत्येक देशाला स्वतःची संरक्षण क्षमता सिद्ध करायची, त्यामुळे त्यांना संरक्षण सामुग्री घ्यायलाच लागते. त्याच्यामुळे डिफेन्समध्ये भारतामध्ये HAL ही हिंदुस्तान एरोनॉटिक्सची विमानं बनवणारी युद्ध विमानं बनवणारी कंपनी आहे, खूप मोठी कंपनी आहे. आणि त्यामुळे त्याची आणि इक्विटी फक्त याची 33 कोटी आहे, राईट. त्यामुळे हा शेअरकडे बघण्याला हरकत नाही. फेस व्हॅल्यू 5 आहे. त्याच्या आधी लोवाले आपण जर शेअर बघितले तर RK स्वामी, हा मार्केटिंग ब्रँड बिल्डिंगची कंपनी आहे. ह्याची पण फेस व्हॅल्यू 5 आहे. ओके, एका वर्षात प्रॉफिट 16% वाढलेला आहे. ऑपरेटिंग कॅश फ्लोचा -8वरनं 38 करोड आहे. त्यामुळे छोटी कंपनी असली तरीसुद्धा ही मॅक्रो कॅप कंपनी आहे, तरीसुद्धा याच्याकडे बघायला हरकत नाही. 200वरनं हा शेअर 100ला आलेला आहे. ओके, नंतर जयंत ॲग्रो सेम थिंग, ऑपरेटिंग कॅश फ्लो अर्धा झाला आहे याचा. ओके, आणि PBT मात्र जेवढाच तेवढाच राहिला. ओके, 1% कमीच झालेला आहे. इंडिया निपॉन इलेक्ट्रिकल ही जी आहे ती ऑटो ॲन्सिलरी कंपनी आहे, जी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डॅशबोर्ड वगैरे देते सगळी आणि सेन्सर्स बनवते. तर ही पण FE5ची कंपनी आहे, फेस व्हॅल्यू 5. हिचा पण 1000 रुपयाचा आत्ता भाव आहे. स्प्लिट झाली तर परत 200 रुपयाला येऊ शकतो, तो परत 400 होऊ शकतो. स्प्लिटचा ॲडव्हान्टेज असा आहे, तुम्हाला नंबर ऑफ शेअर जास्त मिळतात, मग त्या शेअर्सचा भाव कमी होतो, मार्केट प्राईस, आणि परत मार्केट प्राईस वाढायला लागते, राईट. 1000 रुपयाचा शेअर कोणी घेणार नाही. पण आता समजा इंडिया निपॉन इलेक्ट्रिकलमध्ये त्यांनी जरा 5 रुपयाचा 1 रुपया केला तर ओके, तर त्या शेअरचा भाव किती 200 रुपये येणार. ओके, 1000चा डिवाइड बाय 5, कारण 5 रुपयाचा शेअर आपण 1 रुपयाचा करतो फेस व्हॅल्यू, तर 200 रुपयात झाल्यानंतर परत तो 500ला जाऊ शकतो, राईट. पण 1000चा 3000 4000ला जाणं खूप कठीण असतं. म्हणून हा स्प्लिटचा बेनिफिट घेण्यासाठी आपण हा 5 रुपयाचे जे फेस व्हॅल्यू आहे त्याचे फिल्टर केलेले आहेत आणि त्याचे इतर डेटा मी तुम्हाला दाखवतो, ऑपरेटिंग कॅश फ्लो आणि प्रॉफिट किती वाढला वगैरे. ओके, त्यानंतर पुढचा जो आहे तो फोसिको क्रुसिबल्स, एक नवीन कंपनी आहे, खूप छोटी कंपनी आहे. ह्याचा इक्विटी फक्त 3 कोटी आहे आणि फोसिकोची सिस्टर कंपनी आहे एक, फोसिको इंडिया पुणे, आणि पण फिनॉमिनल प्रोडक्ट बनवते ज्याला कॉम्पिटिशनच नाही आहे. त्याच्यामुळे हा पण शेअर तुम्हाला बघायला हरकत नाही, फक्त टेक्निकल बघावं लागेल. इंडिया निपॉन इलेक्ट्रिकलचा पण इक्विटी फक्त 11 कोटी आहे. त्यानंतर RK स्वामीची पण 25 कोटी आहे फक्त इक्विटी. ओके, ही सगळा आहे इक्विटी कॉलम आहे, हा फेस व्हॅल्यूचा कॉलम आहे. आणि इथे जो आपण बघतोय तो 2026चा ऑपरेटिंग कॅश फ्लो. ओके, ग्राइंडवेल नॉर्टन तुम्हाला सांगितलं, ही MNC कंपनी आहे. दिस इज सबसिडरी ऑफ प्रॉब्ली सेंट गोबेन, ओके, सेक्रूट, फ्रान्स. त्यानंतर आरती इंडस्ट्रीज हा पण लोलाच आहे सध्या. त्यानंतर कनोरिया केमिकल्स ही टर्नअराउंड कंपनी आहे. याचा ऑपरेटिंग कॅश फ्लो बघा 17 कोटीवरून 71 कोटी झाला आहे, फेस व्हॅल्यू 5 आहे.
आणि प्रॉफिटेबिलिटीचे 26 कोटी झाले, गेल्या वर्षी लॉस होता. त्यामुळे टर्नअराउंड कंपनी ही 127ला आत्ता भाव असेल आणि 70चा 127 झाला इन लास्ट प्रॉब्ली 2 मंथ्स. मनाली पेट्रोचा पण गेल्या वर्षी लॉस होता, यावेळेला प्रॉफिट आहे आणि ऑपरेटिंग कॅश फ्लोचा 51 कोटी आला, गेल्या वेळेला मायनस होता. ओके, तर वॉज निगेटिव्ह ऑपरेटिंग कॅश फ्लो. प्रॉफिट -10 कोटी होता आणि कॅश फ्लो ऑब्वियसली -55 करोड होता. सो दिस इज ऑल्सो टर्नअराउंड स्टोरी. 65ला अवेलेबल असेल आता. इंजिनियर्स इंडिया ऑपरेटिंग कॅश फ्लो 320 कोटी, गेल्या वर्षी होता 117 कोटी. त्याच्यामुळे त्याची पण प्रॉफिटेबिलिटी चांगली दिसते. या हे PBTचं आहे रेशो आणि हा ऑपरेटिंग कॅश फ्लो आहे. ओके, त्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स तुम्हाला सांगितलं, EIL झालं. सेलो वर्ल्ड ही बेसिकली प्रेझेंटेशन आर्टिकल बनवणारी कंपनी आहे. देणे घेणे, दिवाळी, गणपती किंवा सणवार आता येतात आहेत, त्यामुळे सेलोच्या ज्या अप्लायन्सेस आहेत, म्हणजे राईट फ्रॉम वॉटर बॉटल्स टू गॅस शेगड्या टू काय डब्बे, नंतर लहान मुलांची खेळणी, स्टेशनरी, असे ह्या व्हॅल्यू ॲडेड आयटम बनवते ही कंपनी. आणि ह्या कंपनीचा प्रॉफिटेबिलिटी थोडी कमी झाली आहे. ओके, 2025ला 491 कोटी होती, आत्ता 447 करोड आहे. त्याच्यामुळे हा शेअर जवळजवळ 70 नाही 40-50% पडलेला आहे हा शेअर सेलो वर्ल्ड. ओके, 700 रुपये जातात, 300 रुपयाला आला असेल, 350ला. ऑपरेटिंग कॅश फ्लो याचा पण मेंटेन्ड आहे. 265 होता गेल्या वर्षी, यावेळेला 255 आहे. ओके, त्याच्यामुळे हा पण शेअर लो आहे. त्यामुळे सेलो वर्ल्ड ह्याच्याकडे पण तुम्ही बघू शकता. 5 इयर लो आहे आता समजा 360ला किंवा वॉट एव्हर इट इज. ओके, 360ला आहे आणि कन्झम्पशन आहे. त्याच्यानंतर HAL तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर पारस डिफेन्स, ही पण डिफेन्स कंपनी आहे, छोटी कंपनी आहे. ह्याची पण ऑपरेटिंग कॅश फ्लो आहे किती 25 कोटी, गेल्या वेळेला 45 कोटी होता, त्यामुळे याला कमी आहे. ओके, पण हा ऑलरेडी 1400वर गेलेला आहे, त्यामुळे ह्याच्याकडे बघण्यात काही पॉईंट नाही. आता त्याची सेल म्हणजे सेल फेजला आलेला आहे शेअर पारस डिफेन्स. भारत बिजली, ओके, हा इलेक्ट्रिफिकेशन कंपनीमध्ये मोडतो. त्याचा पण कॅश प्रॉफिट यावेळेला कमी आला. ऑपरेटिंग कॅश फ्लो -92 आहे. आणि क्रेडिटवर ट्रान्सफॉर्मर्स आणि काय केबल्स वगैरे दिले असतील, सगळे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट बनवते जे MSEBीला किंवा मोठ्या मोठ्या कंपन्यांना, डिस्ट्रीब्युशन कंपन्यांना. याचा प्रॉफिटेबिलिटी पण कमी आले, 10% कमी आलेली आहे. नंतर इन्फोसिस तुम्हाला सांगितलं, हा पण फेस व्हॅल्यू 5 आहे, त्यामुळे इन्फोसिसचा स्प्लिट झाला, 1 रुपयात झाला, तर तुम्हाला ट्रिमेंडस ॲडव्हान्टेज. त्यामुळे आता 1000 रुपयाला घ्यायला हरकत नाही, ओनली बिकॉज इट इज फेस व्हॅल्यू 5. अँड डेफिनेटली लुकिंग ॲट द शेअर होल्डर्स इंटरेस्ट, दे माइट स्प्लिट इट इन नेक्स्ट प्रॉब्ली 1 or 2 years. ओके, पर्सिस्टंट एव्हरग्रीन कंपनी, याचा पण फेस व्हॅल्यू 5 आहे. फिनॉमिनल कंपनी आहे. 33% प्रॉफिट एका वर्षात वाढला आहे. ऑपरेटिंग कॅश फ्लो पण 1700 कोटी आहे, गेल्या वेळेला 1100 कोटी होता. राईट. त्यानंतर SKM एग्ज, ही कंपनी एग पावडर एक्सपोर्ट करते. ह्याची प्रॉफिटेबिलिटी थोडीशीच कमी झाली आहे, पण तर ह्या शेअर मात्र जबरदस्त पडलेला आहे. राईट, SKM एग्ज पण वाढलेली आहे. प्रॉफिटेबिलिटी 46 कोटीवरनं 135 कोटी झाले. राईट, पण ह्यांनी पण क्रेडिटवर माल दिला आहे, त्यामुळे ऑपरेटिंग कॅश फ्लोचा फक्त 55 कोटी आला, गेल्या वेळेला 65 कोटी होता. कळलं का तुम्हाला डिफरन्स काय ते? प्रॉफिट वाढला आहे म्हणजे सेल्स झाला आहे, कॉस्ट कमी होती, त्यामुळे प्रॉफिट जास्त झालेलं दिसतं आहे, पण कस्टमरकडनं पैसे आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे ऑपरेटिंग कॅश फ्लो 2026चा 55 कोटीचा आहे फक्त, गेल्या वर्षी 65 कोटी होता. म्हणजे गेल्या वर्षी 46 कोटी प्रॉफिट असून 65 कोटी कॅश फ्लो होता. राईट, म्हणजे त्यांनी क्रेडिटवर माल दिला नव्हता, ॲडव्हान्स पैसे घेतले होते फॉरेन लोकांच्याकडनं, की आम्ही तुम्हाला एक पावडर पाठवतो, तुम्ही आम्हाला ॲडव्हान्स डॉलर पाठवून द्या. राईट, तर लोकांनी ते केलं होतं, कस्टमरने ॲडव्हान्स पैसे पाठवत होते. यावेळेला काय झालं, उलटं झालं आहे. यावेळेला लोक म्हटले आम्हाला क्रेडिटवर पैसे द्या, आम्ही तुम्हाला नंतर पैसे देतो. त्यामुळे प्रॉफिट जास्त दाखवला आहे ह्यांनी, पण पैसे कस्टमरकडनं मे बी या क्वार्टरमध्ये येतील. ओके, आणि कंपनी SKM एग्ज रिलायबल कंपनी आहे, जुनी कंपनी आहे, कोइंबतूर बेस्ड कंपनी आहे. ओके, यांनी आत्ताच बोनस पण दिला. राईट, त्याच्यामुळे पण हा शेअर खाली आला असेल, पण हा शेअरकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. राईट, याची इक्विटी पण 52 कोटी आहे फक्त. ओके, त्यानंतर पुढच्याची इक्विटी BF युटिलिटी. ओके, ह्याची इक्विटी 19 कोटी आहे फक्त, हा पण 5 फेस व्हॅल्यूचा आहे. आणि ह्याचा प्रॉफिट मात्र खूप कमी झाला आहे, 5 कोटीच प्रॉफिट झाला आहे, कारण क्लिअरन्सेस मिळाले नसतील. म्हैसूर बांगलोर डेव्हलप करतात कॉरिडॉर, तिथे क्लिअरन्सेस मिळाले नसतील म्हणून. आणि याचा ऑपरेटिंग कॅश फ्लो पण चांगला नाही आलेला. ओके, गेल्या वेळेला मायनस होता 23, यावेळेला -11 आहे, पण फेस व्हॅल्यू 5 आहे. आणि हे भारत फोर्जची कंपनी आहे, BF युटिलिटी म्हणजे भारत फोर्ज युटिलिटी. त्यानंतर पुढचा शेअर आहे तो GIC RE. ओके, याचं पण ऑपरेटिंग कॅश फ्लो कमी आला आहे. ओके, प्रॉफिटेबिलिटी GIC RE ती वाढलेली आहे, 11,000 कोटी प्रॉफिट झाला, गेल्या 9,000 कोटी होता फक्त. राईट, आणि हा पण 5चा आहे फेस व्हॅल्यू.
राईट. इक्विटी मात्र खूप जास्त आहे याची. GIC-RE म्हणजे इन्शुरन्स कंपनी. ही कंपनी इन्शुरन्स कंपनी आहे. म्हणजे तुम्ही जे इन्शुरन्स करता ना, तर त्या इन्शुरन्स कंपन्या परत इन्शुरन्स करतात. राईट. मी समजा युनायटेड इन्शुरन्सकडे माझी पॉलिसी काढली, तर युनायटेड इन्शुरन्स कंपनी परत GIC-REकडे जाते आणि म्हणते की आमच्या या कंपनीच्या ज्या इन्शुरन्स पॉलिसीज आहेत हजारो किंवा लाखो, त्या तुम्ही रिइन्शुअर करा. म्हणजे पार्टली रिस्क ती पास ऑन करते GIC-REकडे. ओके. अशी GIC-RE गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे, रिइन्शुरन्स कंपनी. पण याची प्रॉफिटेबिलिटी जबरदस्त आहे बघा. ओके. आणि याची पण P/E फक्त 6 आहे. 6 PIB म्हणजे काय, नथिंग. ओके. आणि हा 450ला पडीक शेअर आहे. आणि मे बी याची गव्हर्नमेंटकडे अजून जास्त पर्सेंटेज शेअर असल्यामुळे बघा तुम्ही, ते मी बघितलेलं नाही आहे. जर 80% वगैरे असेल त्यांना 50%वर यावं लागतं, 75%वर यावं लागतं. त्यामुळे ते OFS काढतात, ऑफर फॉर सेल. त्याच्यामुळे तो शेअर कोणी घेत नाही. ओके. ऑफर फॉर सेल काढतात, त्यामुळे त्याला डिमांड नसते. तर पुढची न्यू इंडिया इन्शुरन्स. ओके. ही पण कंपनीचा प्रॉफिट जबरदस्त वाढला आहे. ओके. 123ला 4 महिन्यापूर्वी होता, आता 185ला आहे. ऑलरेडी वर गेलेला आहे. आणि ह्या कंपनीची NSEमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. राईट. म्हणून हा शेअर खूप वरती गेला. न्यू इंडिया इन्शुरन्स हॅज ऑलरेडी इन्व्हेस्टेड इन NSE ॲज अ एंजल इन्व्हेस्टर. त्याच्यामुळे जेव्हा NSE लिस्ट होईल तेव्हा मे बी न्यू इंडिया इन्शुरन्स विकून टाकेल तो शेअर. त्यामुळे ना प्रॉफिटेबिलिटी वाढू शकते. त्यानंतर सेन्को गोल्ड. ओके. ही गोल्ड कंपनी कलकत्त्याची. ही पण आता 330 रुपयाला वगैरे आहे, अजूनही खाली आहे. इन्फोसिस पण खाली आहे, पर्सिस्टंट खाली आहे, SKMX खाली आहे. इथे ज्या L दाखवल्यात ना, त्या कंपन्यामध्ये तुम्ही अधिक अभ्यास करून तुम्ही शेअर घेऊ शकता. कारण याच्यामध्ये 2 ॲडव्हान्टेज आहेत की एक तर फेस व्हॅल्यू 5 आहे. ओके. इट इज ॲट द लोअर लेवल ऑफ द लास्ट मे बी 1 year or 5 years. आणि ऑपरेटिंग कॅश फ्लो याचा याप्रमाणे, विच इज प्रिटी गुड. ओके. तशासाठी हा व्हिडिओ केला मी मुद्दाम. ओके. आता इथे मी काय, सेन्को गोल्डचा तुम्ही अभ्यास करा. मेट्रो ब्रँड्स पण पादत राहण्याची कंपनी आहे. ओके. मयूर युनिकोटर. इथे मी थांबतो. खाली पण काही कंपन्या आहेत, पण आता विल हॅव टू वेट अँड यू कॅन प्रॉबेबली स्कॅन थ्रू इट युअर सेल्फ. उजवीकडे तुम्ही बघू शकता की काय काय ठिकाणी मी रिमार्क पण टाकलेत, ते सुद्धा तुम्ही रिमार्क बघू शकता. सगळं काही सांगायला इथे वेळ नाही आहे. ओके. गोकुलदास एक्सपोर्ट सगळ्यात शेवटची कंपनी आहे. 5 रुपये FVI लो नाही आहे. पण हिम्मत सिडका अजूनही लो आहे. ओके. टेक्स्टाईल कंपनी. आता जर युरोपचं आपलं जर सुरू झालं FTA, तर ऑब्व्हियसली हिम्मत सिडका विल बी गोईंग फ्रॉम 80 टू मे बी 150. एअरटेल 1800 खूप खाली आहे. बजाज हेल्थकेअर 300 रुपये. पोषक क्लोरोफॉर्म बनवणारी कंपनी आहे ही, अलेम्बिक ग्रुप. नंतर मॅट्रिमोनी त्या सोडून ही मुद्रा, ही नवीन कंपनी आहे. ही पण खाली जवळजवळ 50% खाली आले. कॉनकॉर कंटेनर कॉर्पोरेशन दोन्ही कंपनी आहे. ही पण जवळजवळ 50%, 800वरनं 400 रुपयाला आली आणि अजूनही खालीच येते. का पडते अजून माहीत नाही मला. यांची ग्रोथ दाखवत नाही तसं दिसतंय मला. तसा हा प्रपंच आहे फेस व्हॅल्यू 5चा. ओके. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढे पाठवा आणि या चॅनलला मदत करा. मदतीची जरूर आहे. कारण काय, जास्त लोकांच्यापर्यंत हा जर पोचला व्हिडिओ, तर ऑब्व्हियसली त्यांना खूप श्रीमंत व्हायचे चान्सेस आहेत. ओके. फेस व्हॅल्यू 5 आणि लो. ओके. असे शेअर्स तुम्ही स्वतः अभ्यास करा किंवा कोणाला तरी विचारून, तुमच्या ॲडवायझरला विचारून तुम्ही खरेदी करू शकता. ओके. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच.